राज्यातील अनिष्ट व अघोरी प्रथा बंद करण्यासंदर्भात न्यायालयाने 2 महिन्यात राज्यभरात दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असताना राज्य सरकारने अद्याप हालचाल सुरू केली नाही. दिलेल्या कालमर्यादेत सरकारने दक्षता अधिकारी नेमून अंमलबजावणी संदर्भात नियम तयार केले नाही तर सरकारच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट अंगद कानडे यांनी दिला आहे. आज ॲडव्होकेट अंगद कानडे न्यायालयीन कामकाजानिमित्ताने परभणी शहरात आले असताना लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सावली विश्रामगृह येथे मनोभावे सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2018 साली लाल सेना संघटनेसाठी ॲडव्होकेट अंगद कानडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. गणपत देवराव भिसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेवर सुनावणी होऊन 18 एप्रिल रोजी न्यायालयाने निर्णय दिला आहे. शेंद्रा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मांगवीर बाबा यात्रेत अंधश्रद्धेतून भाविक नवस फेडण्यासाठी पाठीत लोखंडी गळ टोचून शरीराला इजा करून घेतात. हा प्रकार अघोरी असून तो कायद्याने बंद झाला पाहिजे अशी होती ही याचिका. या निवाड्यात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने 2 महिन्यात दक्षता अधिकारी नेमावेत आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली तयार करण्याचे सुचविले आहे. आदेश होऊन देखील शासन अत्यंत कासोगतीने प्रवास करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सदरहू याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरकारने अंमलबजावणी सुरू केली तर संपूर्ण राज्यातील अंधश्रद्धा, अघोरी, अनिष्ट प्रथा, परंपरा बंद होण्याच्या दृष्टीने हा आदेश अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सत्कार प्रसंगी याचिकाकर्ते कॉम्रेड गणपत भिसे, पी.एन. रणखाम, अशोक उबाळे, दिलीप कांबळे, कमलेश डोलारे, संविधान भिसे, विजय पानबुडे, शेख हाफिज, ॲडव्होकेट बी.आर. सालगुडे, रमेश इंदोरकर आदी उपस्थित होते. नमस्कार, मी ॲडव्होकेट कानडे येल, उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर. PIL नंबर 1/2019 गणपत भिसे विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी 2019 रोजी मांगीर बाबा या यात्रेतील अनिष्ट प्रथा, भक्तांच्या पाठीमध्ये गळ टोचणी या विरोधात आम्ही सदरील PIL दाखल केलेली होती. सदरील याचिकेमध्ये दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सदरील याचिका निकाली निघून त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सविस्तर आदेश पारित करून महाराष्ट्र शासनाचे गृह मंत्रालय व समाज कल्याण विभाग यांना स्पेसिफिक ऑर्डर पास करून सदरील याचिकेमध्ये त्यांनी सदरील जी कुप्रथा आहे ती बंद करण्याकामी ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013च्या अंतर्गत व्हिजिलन्स ऑफिसर पूर्ण महाराष्ट्रभर नेमण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास दिलेले आहेत व सदरील व्हिजिलन्स ऑफिसर दक्षता अधिकारी हा याचिकेचा निकाल लागल्यापासून 2 महिन्याच्या आत त्यांना नेमायचे आहेत. तसेच सदरील याचिकेचा निकाल देत असताना माननीय उच्च न्यायालयाच्या लक्षामध्ये आले की सदरील कायदा 2013ला पारित करण्यात आला, परंतु त्याला रूल्स फ्रेम केलेले नाहीये. तर त्या अनुषंगानं देखील उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी महाराष्ट्र शासन, होम डिपार्टमेंट आणि समाज कल्याण विभाग यांना 2 महिन्याच्या आत सदरील कायद्याला अनुसरून रूल्स फ्रेम करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या कारणाने जर व्हिजिलन्स ऑफिसर्स दक्षता अधिकारी जर नेमले तर महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी बी अशा कुप्रथा चालतात की ज्या ठिकाणी गळ टोचणी केली जाते भक्तांना, तर त्या प्रथा बंद होतील. त्यांच्यावर देखरेखीसाठी दक्षता अधिकारी नेमणे गरजेचे आहे. तसेच सदरील कायद्याची अंमलबजावणी नेमकी कुठल्या पद्धतीने आणि कशी करायची या संदर्भात आणखी नियम तयार करण्यात आलेले नाहीत असं ऑब्झर्वेशन माननीय उच्च न्यायालयाने घेतल्या कारणाने आता महाराष्ट्र शासनाला हे बंधनकारक आहे की आता त्यांनी या कायद्याला अनुसरून आता रूल फ्रेम करणे देखील गरजेचे आहे. तसेच सदरील रूल हे महाराष्ट्र शासन विशेषतः होम डिपार्टमेंट आणि समाज कल्याण विभाग यांना हे 2 महिन्याच्या आत त्यांना रूल फ्रेम करायचे आहेत. अशा पद्धतीचा आदेश माननीय उच्च न्यायालयाने 18 एप्रिल 2026 रोजी PIL क्रमांक 1/2019 गणपत भिसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेमध्ये दिलेले आहेत. तर या याचिकेच्या अनुषंगाने, निकालाच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दक्षता ऑफिसर म्हणजेच व्हिजिलन्स ऑफिसर नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अशा
कुप्रथा चलतील तर अशा ठिकाणी दक्षता अधिकारी नेमण्यात येणार आहे आणि तो दक्षता अधिकारी हा पोलीस इन्स्पेक्टर या रेंजचा असणार आहे, म्हणजे PI लेवलचा तो असणार आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्र शासनाला तो 2 महिन्याच्या आत नेमायचा आहे. तसेच या कायद्याला अनुसरून रूल देखील फ्रेम करायचे आहेत, नियम तयार करायचे आहेत आणि हे सर्व 2 महिन्याच्या आत त्यांना करायचे आहे. आणि जर 2 महिन्याच्या आत जर व्हिजिलन्स ऑफिसर नेमला नाही किंवा सदरील कायद्याला अनुसरून जर रूल फ्रेम केले नाही तर आम्ही याचिकाकर्त्याच्या वतीने माननीय उच्च न्यायालय या ठिकाणी होम डिपार्टमेंट आणि समाज कल्याण डिपार्टमेंट यांच्या विरोधात अवमान याचिका देखील दाखल करणार आहोत. व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून त्यांना फेल करा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी नेमलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर 2013चा जो कायदा होता जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलेला होता तर त्या कायद्याचं सुद्धा यामध्ये कोर्टाने त्याची पडताळणी केली आणि कोर्टाने हे मान्य केलं की तो जो 2013चा कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा तर त्याच्यामध्ये रूल्स नाही, त्याच्यामध्ये रूल्स नाहीत, मग ते रूल्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ठरवले फ्रेम करा अशा पद्धतीचं शासनाला हे केलेले आहे. आणि ही केस म्हणजे आज कसं आहे की आज जे याचिकाकर्ते असतील किंवा बाकीची जी मंडळी आहे तर ह्यांना फेस नाही. हीच केस जर अन्य कुणी जर दाखल केली असती तर हे नॅशनल इश्यू झाला असता, नॅशनल इश्यू झाला असता की मोठमोठे नॅशनल चॅनल येऊन या विषयात चर्चा केली असते. पण कसं आहे की याला फेस नसल्यामुळे त्या गोष्टीची या ठिकाणी चर्चा झालेली नाही. पण निश्चितपणे चर्चा जरी नाही झालेली असते परंतु पुढच्या 100-200 वर्षाच्या या समाज समूहावर परिणाम करणारा अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगितलं पाहिजे की 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये याचिकाकर्त्याकडून 1 रुपया सुद्धा न घेता उलट याचिकाकर्त्यासोबत जे काही 4-2 लोक त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जायचे तर त्या 4-2 लोकांना अगदी त्यांची जेवणाची व्यवस्था करून त्यांच्या गाडीमध्ये 2-2 हजाराचं कधी 3-3 हजाराचं डिझेल टाकून साहेबांना ही केस भेटून